अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांसोबत मराठीत संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 1 वर्षाच्या मुदतवाढीच्या विरोधात राज ठाकरेंची मनसे न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे। मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी ही माहिती दिली आहे। अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना चुकीच्या पद्धतीने बॅच आणि परवाने देण्यात आल्याचाही आरोप मनसेकडून करण्यात आला आहे। आजही आमचा या देशाच्या न्यायालयावरती विश्वास आहे। आमच्याकडे असणारे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयामध्ये जाण्याचा निश्चित विषय घेतोय। आम्हाला न्यायालयावरती विश्वास आहे, कारण 2016 साली ज्यांनी परवाने घेतले त्यांना ह्या ठिकाणी राहतात म्हणून दिले, त्यांना मराठी येते म्हणून आज 10 वर्ष झाली तरी त्यांना मराठी येत नसेल तर अजून 1 वर्षामध्ये ते मराठी शिकणार आहेत याची गॅरंटी, याची खात्री मुख्यमंत्री महोदय देणार आहेत का? आणि ते जर खात्री देणार नसेल तर न्यायालयाने याच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे।